हॅलो फ्रेंड्स, मस्त आज आपण शेवयांचा उपमा बघणार आहोत. ह्या घरच्या शेवया आहेत ज्या आपण उन्हाळ्यात बनवतो त्याच्यापासून मस्त असा उपमा तयार करणार आहोत. तर सर्वात आधी आपण पाणी गरम करून घ्यायचं आहे. पाण्याला एक उकळी आली की मग आपण या शेवया त्याच्यात घालायच्या आहेत आणि एक उकळी आली की लगेच ह्या शेवया आपण काढून घ्यायच्या आहेत. लगेच शिजतात ह्या शेवया. एक उकळी आली की गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता आपल्या शेवया तयार झालेल्या आहेत उकळून. आता याला आपण एका चाळणीवरती काढून घेणार आहोत आणि त्याच्यात थंड पाणी घालायचं आहे, म्हणजे त्या शेवया एकमेकांना चिकटत नाहीत. आता आपण कढईत तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल मस्त गरम झालं की आपण त्याच्यात फोडणी तयार करायची आहे. राई, जिरे आणि इथे मी 2 कांदे कापून घेतलेले होते ते ह्याच्यात घातलेले आहेत. कांदा छान आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा आपला छान लाल झाला की मग त्याच्यात आपण एक छोटा टोमॅटो आणि एक छोटा गाजर आपण घेतलेलं होतं ते याच्यात घालायचं आहे. त्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मस्त मिक्स करायचं आहे. मिक्स झाल्यावरती त्याला आपण एक 5-7 मिनटं झाकून ठेवायचं आहे, थोडंसं अर्धकच्चं शिजण्यासाठी. आता आपण झाकण काढून त्याला परत एकदा मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपण आता मसाले घालायचे आहेत. इथे मी एक छोटा चमचा, अर्धा चमचा हळद घातलेली आहे, एक छोटा चमचा धना पावडर, एक छोटा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा शेजवान चटणी घातलेली आहे. ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घालू शकता. आता त्याला मस्त मिक्स करून आपण ज्या उकळून ठेवलेल्या शेवया होत्या त्या घालायच्या आहेत. मस्त त्याला एक मिक्स करायचं आहे. छान आपल्या शेवया तयार होतात, एकदम सुटसुटीत आणि खायलाही छान लागतात. आता याच्यात आपण वरून कोथिंबीर घालायची आहे थोडी आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त आपल्या झटपट अशा शेवया तयार होतात. तुम्ही शेवयांचा उपमा किंवा तिखट शेवया असं म्हटलं तरी चालेल. मस्त आपल्या शेवया तयार झालेल्या आहेत.